जीवनात एकटे पडले असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही. 2. ज्या व्यक्तींचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते. भरोसा नसेल तर स्वतःला पहा. 3. ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो. 4. आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो, परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते, पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो. 5. वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो. 6. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही, फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते. 7. आपल्या लोकांसाठी काळजी मनामध्ये असते, शब्दांमध्ये नाही, आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दांमध्ये असतो, मनामध्ये नाही. 8. पैसा मिठासारखा आहे, जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडवून टाकतो. 9. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं. 10. जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं. 11. पाण्याला तुम्ही कितीही गरम करा, पण तो थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतो, म्हणजे गार होतं. त्याप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ देत, थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो, म्हणजे शांत होतो. त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्यात, थोडा वेळ शांत राहा, तुमचा राग शांत होईल. 12. कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा, कारण संगत तुम्ही खराब ठेवतात आणि बदनाम तुमचे आईवडील होतील. 13. कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे. जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही. 14. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. 15. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहे. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरवसा आहे. 16. ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं असतं. 17. कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो? एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो. 18. यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात, जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला सुद्धा उभे राहत नाहीत. 19. कमळाचे फूल खूप महत्त्वाचा संदेश देते. तुम्ही कुठून आले आहात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे महत्त्वपूर्ण आहे. 20. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही, फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे, त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणं संपून जातील. 21. आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे. वेळ कधीच बरोबर नसते, तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागतं. 22. वेळेची एक चांगली गोष्ट ही आहे की ती बदलते नक्की, मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो. 23. पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते. 24. जीवनाचे हात नसतात, पण कधी कधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते. 25. आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला, तुमचे सिद्धांत बदलू नका, कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं, मूळ नाही. 26. जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते, पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलतात. 27. शब्द कडू आहेत पण खरे आहेत. लोक म्हणतात तू संघर्ष कर, आम्ही तुझ्याबरोबर आहे, पण थोडा विचार करा, लोक बरोबर असते तर संघर्ष करायची वेळच का आली असती. 28. जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा, कारण शब्द अडचणी वाढवतात आणि हसणं अडचणी सोडवतात. 29. ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या 100 दिवसांपासून वाचू शकता. 30. पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही, मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही. 31.
माणसाला माणूस धोका देत नाही, तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देतात. 32. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असतं, पण तो दुसऱ्यांसारखे बनण्याच्या नादात ते घालवून बसतो. 33. स्वतःला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये गुंतवून ठेवा, कारण कामांमध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही. 34. आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीच नाही, पण एवढेच उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल. ध्येय कितीही मोठे असले तरीही रस्ता पायाखालीच असतो. 35. मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे, पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. 36. तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अपयशी, लोक दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात. ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलतात, आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा घ्यावा म्हणून बोलतात. 37. ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्राच्या पाण्याला अडवू शकत नाही, त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरीही पुढे जाण्याच्या आशेचा समुद्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. 38. काळजीमध्ये राहाल तर स्वतः जळत राहाल, आणि निश्चिंत राहाल तर दुनिया जळेल. 39. जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकांमधूनच घेतले पाहिजे. बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं, कधी घेऊन तर पहा. 40. अडचणी या कधीही समस्या नसतात, अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा लोकांना अडचणी सोडवता येत नाही. 41. लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका, घाबरा या विचाराने की लोकांचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हरवून बसताल. 42. जे लोक सारखे सारखे हिंमत हरतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात, पण जे कधीही हार मानत नाही त्यांच्यासाठी या जगातील रस्ते कधीही संपत नाही. 43. इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते, पण ती परत द्यायला माणूस विसरतो. 44. स्वतःचं मूल रडलं तर माणसाला मनाला त्रास होतो, आणि दुसऱ्याचं मूल रडलं तर डोकं दुखतं. जग असंच आहे. तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका, तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. 45. अहंकार आणि संस्कारांमध्ये फरक असतो. अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो, पण संस्कार समोरच्याला इज्जत देऊन खुश होतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.